देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य. आपण लावलेला दिवा आहे तो. त्याला नेहमीच तुफान वाऱ्यात ठेवलं गेलंय आणि तुफानाशी लढत तो पुढे आलाय. आता त्याला विजू देऊ नका. युवराजनी खुद्द महाराज साहेब आपली विचारपूस करण्यासाठी येत आहेत. अगं बाई, महाराज आमच्या महालात? आबासाहेब, असू दे, त्याची गरज नाही. कष्ट घेऊ नका. सुनबाई, तब्येत कशी आहे तुमची? ठीक आहे आबासाहेब. काळजी घ्या, सगळं ठीक होईल. आणि तुम्हीच सुनबाई जर अशा गांगरून गेला तर कसं चालेल? यापुढे असं होऊ देऊ नका. भावनावश होऊ नका. माफी असावी महाराज. यापुढे असं होणार नाही. आम्ही ठामपणाने उभ्या राहू. सुनबाई, हा निवाडा जरी आम्ही मांडला असला तरी आता यापुढची सगळी मदत तुमच्यावर आहे. आमच्या शंभूराजांचं भवितव्य, आपल्या स्वराज्याचं भवितव्य, हे सगळं आता तुमच्या हाती. आबासाहेब, आम्हाला युवराज माहितीये, त्यांची धडपड माहितीये. आज 8-9 महिने झाले मोगलाईत जाऊन. उत्तर दिग्विजयासाठी गेले, पण अजूनही त्यांच्या मनासारखं घडत नाही. उलट त्या दिलेर खानाच्या खेळीत फसलेत आणि स्वराज्य द्रोही ठरले. ही गोष्ट वाईटच आहे, पण सुनबाई आता मात्र आमचे हात दगडाखाली आहेत. आम्ही फितुरांना शासन करतो आणि फितूर जर आपल्याच घरचा निघाला तर मग आम्ही काय करावं, कोणाला सांगावं? नाही सुनबाई, शंभूराजांची बाजू ही अगदी योग्यरित्या मांडली गेली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत शंभूराजांवर अन्याय होता कामा नये. अन्याय होणार नाही महाराज, परंतु दरबारात त्यांच्या शुद्ध हेतूचे, त्यांच्या स्वराज्य हिताचे पुरावे येणे गरजेचे आहे. नाहीतर युवराज कितीही निर्दोष असले तरी त्यांना दोषी ठरवण्यात येईल. निवाड्याचा निकाल हा त्यांच्या विरोधात जाईल. सुनबाई, आणि कुलमुखत्यार म्हणून आमचा नाईलाज होईल. कारण छत्रपतींच्या स्वराज्यात नात्या गोत्याला काहीच किंमत नाही. बरोबर, परंतु शिवाय कालच्या पुण्याईवर रायगडावर आजचा दिवस ढकलता येत नाही. आबासाहेब, युवराजांनी मोगलांची मनसबदारी स्वीकारली असली तरी स्वराज्य हितासाठी रोज त्यांनी काय काय केलं हे सांगावं लागेल. म्हणजे आबासाहेब, गारुड्याने टोपलीचं झाकण काढताच नागाला फणा हा दाखवावाच लागतो, नाहीतर बघणाऱ्यांचे दुर्लक्ष होते, त्यांचा हिरमोड होतो. असंच युवराजांचंही आहे. वेळोवेळी स्वराज्य हितासाठी त्यांनी काढलेला फणा हा दाखवावाच लागेल. सुनबाई, आम्हाला फक्त एकच गोष्ट ठाऊक आहे. तुम्ही युवराजांची कवचकुंडल आहात. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या बरोबर आहात तोपर्यंत. माफी असावी महाराज, ही कवचकुंडल आपण काढून घेतली. आता युवराज नावाच्या कर्णाला या कवचकुंडलांशिवाय लढावं लागेल, सिद्ध व्हावं लागेल. गडावरचा हा विरोधी भुंगा मांडी पोखरे, पण मांडी न हलवता स्वराज्य हिताची निद्रा ही मोडता कामा नये याची दक्षता घ्यायला हवी. आबासाहेब, दक्षता घ्यायला पाहिजे.
महाराज, आता आम्ही तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण धनुष्यातून बाण सुटलाय. आज स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या 300 आहे. आपल्याला ती संख्या 3000वर न्यायची. त्यासाठी तुम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे उभं राहावं लागेल. येसू, हे आपलं विस्तारलेलं स्वराज्य, हा नकाशा कुठेच उपलब्ध नव्हता. आम्ही तयार करून घेतला. आबासाहेब खूप खुश होतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त खुश तेव्हा होतील जेव्हा हा पिवळा भाग पाहतील. पिवळा भाग जो आम्ही घेणार आहोत, म्हणजे उत्तर दिग्विजय. सुनबाई, सुनबाई, सुनबाई. सुनबाई, मातोश्री, सुखी राहा. कसला विचार करत होता? 2-3 वेळा हाक मारली तरी तुम्ही आरशासमोरच काय बघत होता एवढं? भूतकाळ. घ्या, अभिषेक केलाय मी. प्रसाद घ्या. प्रसाद? आज तुम्ही निवाडा करण्यासाठी दरबारात जाणार आहात म्हणून अभिषेक केला आम्ही. आणि हा निवाडा तुमच्या हातून धडाडीनं पार पडावा म्हणून साकडंही घातलं जगदीश्वराकडे. चांगलं केलं. सुनबाई, आयुष्यभर आम्ही आमच्या पतीसाठी व्रतवैकल्य केली, अन्यायासाठी झगडत राहिलो. आता तुम्ही न्यायासाठी झगडायचं, तुमच्या पतीसाठी. मातोश्री, झगडणं तर चालू राहणारच. झगडण्यासाठी तुम्हाला बळ मिळावं म्हणूनच गेलो होतो देवाच्या दारी. तुमचाही आशीर्वाद हवाय. तो तर आहेच. याच चिदोरीवर दरबारात सचोटीनं उभ्या राहू. आणखीन एक प्रार्थना करा देवाकडे. हा निवाडा होईपर्यंत युवराजांना आणखीन काही करायला भाग पाडू नये दिलेर खानाने. एवढंच. दादासाहेब, दिलेर खानास तलवार लावल्यापासून तो एकदाही तुम्हाला भेटला नाही, दिसला नाही ना त्याने कोणता निरोप पाठवला. घाबरला? दिलेर खान घाबरणाऱ्यातला नाही, धूर्त राजकारणी येतो. याचा अर्थ त्याच्या मनात काही कारस्थान तर सुरू नाही ना? अक्कासाहेब, कारस्थान तर सुरू असणारच. कारस्थान आम्हाला नामोहरम करण्याचं, कारस्थान स्वराज्याला बाधा आणण्याचं. कारस्थान सुरू असणारच, पण आम्ही भीक घालत नाही त्याला. घालूही नका. दादासाहेब, एक गोष्ट तुम्ही बारकाईने बघितली का? आपल्या मराठा सरदारांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आहे. अक्कासाहेब, चमक आली खरी, पण आता दिलेर खान त्यांच्याबद्दल आक्रमक होणार, त्यांच्याशी सुडानं वागणार तो. आणि तुमच्यावरचा राग तो तिकडे काढणार. एकूणच परिस्थिती चिघळली आहे, म्हणूनच आम्हाला वाटतं की उत्तर दिग्विजयाची योजना स्थगित करावी. आहो, पण मग हा जो एवढा आटापिटा केला, एवढे प्रयत्न केले, त्या सगळ्याच हसं होईल. पण अक्कासाहेब, आमच्या मनात होतं चौटा उधळणं.
या अशा दुडक्या चालीनं शहजाद्यापर्यंत केव्हा पोहोचणार आम्ही? मग वेग वाढवा. कसा वेग वाढवणार अक्कासाहेब? आपल्याला जायचंय उत्तरेकडे, कारण शहजादा बसलाय औरंगाबादला आणि दिलेर खानानं फौजा मात्र आणून ठेवल्या दक्षिणेत. आम्ही आणि शहजाद्यातलं अंतर त्यानं वाढवून ठेवलं. त्यात मराठा सरदारांच्या डोळ्यात चमक दिसत असली तरी त्यांची आणि उर्मीची अजून काही केल्या गाठ पडत नाही. तुमच्या मनात काय आहे? जाऊया का स्वराज्यात? साहेब, आमच्या मनात विचार तर येतो, पण नेमकं काय करायचं तेच कळत नाहीये. ए बका बका काय कशा पाय आरडायलीस? कशा पाय आलीस इथं छावणीमध्ये? अरे शंभू राजांनी दिलेर खानाला तलवार लावली म्हणल्यावर मी तर काळजीतच पडले बाबा, म्हणून आले. अगं वय नाही. अगं शंभूराजांनी दिलेर खानाला तलवार लावली आणि माझं तर रागातच सळसळलं. काय सांगतोस काय? हा, अगं माझंच नाही तर जगदाळे माने सरदारांचं बी रागात सळसळलं. नावालाच आहे. अरे तुमचं रक्त सळसळलं म्हणजे? दुर्ग आहे. अगं युवराज अजाबात घाबरलं नाही. एवढा मोठा दिलेर खान, पण किती दिवस झालं तो आण नाही दाखवलं कुणाला. हे समज ध्यानात घ्या तुम्ही आणि शंभू राजांची पाठ राखण करा. अरे त्यांच्या खांद्याला खांदा भिडवा आता तरी. बघू बघू कसं जमतंय ते. बघू कसं जमतंय काय. आणि अरे असं म्हणतच तुझा बा गेला. आता तू तरी स्वराज्यासाठी तलवार हातात घे, म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. काय कशाला रडायला लागलीस? जा तू घरला जा, मी येतो. सांगितलेलं ध्यानात ठेव. हा जा जा. मग तरी उगा अरे आला. दादासाहेब, रपेटीला जाण्याची इच्छा होती. आहे वेळ? ठीक आहे, आम्ही ज्योत्याजीला सांगतो. युवराज, दिलेर खान आपसे मिलने आए. क्या खान साहेब? शंभू राजा, हमें माफ कर दीजिए. हे काय करता मुल्ला अहमद? शंभू राजा, हमें हमें माफ कर दीजिए. आधी आमचे पाय सोड. नहीं, पहले कहो कि आपने हमें माफ कर दिया. माफी कशाबद्दल? झालं गेलं, आम्ही त्याच दिवशी विसरून गेलो. लेकिन हमसे बहुत बड़ी गलती हुई शंभू राजे. हमने भोपालगढ़ के मराठों के ऊपर तलवार उठाई, बेवजह उनके हाथ काटने की कोशिश की. बस इसके लिए हमें माफ कीजिए शंभू राजे. माफ कर दीजिए शंभू राजे, इसे आपसे माफी मांगने की जिद कर रहा था. दिल बड़ा रखो युवराज. ठीक आहे, आम्ही माफ करतो, पण एका अटीवर. आपकी सभी शर्तें मंजूर है. माफ कर दीजिए. और हाँ युवराज, हम भी गुस्से में आकर भटक गए थे. खैर, जाने दीजिए उन बातों को. शर्मिंदा है हम उसके लिए. ठीक आहे. मुल्ला, इथून पुढे स्वराज्याच्या निशस्त्र मावळ्यांवर हत्यार चालवू नका. और शर्त? आमची आणि शहजाद्याची लवकरात लवकर भेट करून द्यावी. शंभू राजे, शहजादे से मिलना इस वक्त मुश्किल है. मुश्किल का? आम्ही भोपाळगड घेतला, मोहीम फत्ते केली. मोहीम फत्ते झाल्याबरोबर आमची भेट करून दिली जाईल असं आपणच म्हणाला होता. हाँ शंभू राजे, कहा था, पर क्या? बात यह है शंभू राजे कि आपने हम पर तलवार उठाई, ये खबर शहजादे और बादशाह तक पहुंच चुकी है और शहजादे आपके इरादों को लेकर परेशान हैं. आपने बार बार मुगलिया सल्तनत का कानून तोड़ा है. समझ में नहीं आता कि आप दिल से हमारे साथ हैं या नहीं, ये उनका मानना है. लेकिन आप फिक्र मत कीजिए, आप एक छोटी सी मुहिम कर लीजिए हमारे साथ, मामला सब साफ हो जाएगा. और एक मुहिम? हाँ, लेकिन शंभू राजे, इस मुहिम में आपको हथियार उठाना पड़ेगा. मोहीम कोणती? बताएंगे शंभू राजे, जल्दी बताएंगे. लेकिन आप इस मुहिम के लिए तैयार हैं ना?
आम्हाला विचार करायला थोड़ा वेळ हवाय. ज्यादा वक्त नहीं है हमारे पास. एक छोटी सी मुहिम सोच लीजिए आप. हम आपको 1 दिन की मोहलत देते हैं. आप सोच समझकर फैसला कीजिए. एक छोटी सी मुहिम और सबकी नाराजगी खत्म. और फिर आपका काफिला सीधा औरंगाबाद की तरफ, मतलब शहजादे की तरफ. इजाजत चाहते हैं. युवराज, पांढरे सरदार, युवराज, तुम्ही खरंच छावा आहेसा. छावा. तुमच्यामध्ये माणुसकीची चाड आहे. अहो, कोण कुठला तो काळोजी पण त्याचा हात तोडणार म्हणल्यावर तुम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता ते दिलेर खानाच्या गळ्याला तलवार लावली. ते बघून खरंच सांगतो युवराज, आमचं गुलामीत गोठलेलं रगात तापलं. नुसतं तापलंच नाही तर उकळ्या फुटायला लागल्या रक्ताला. आमच्या मनामध्ये स्वाभिमान जागा केला युवराज, फक्त तुम्ही, फक्त तुमच्यामुळं. पांढरे सरदार, युवराज, आम्ही समधी तुमच्या बरोबर आहोत. आता जगू मरू फक्त स्वराज्यासाठीच. येतो युवराज. राणे साहेब, आज एकदम गप्प गप्प. गप्प नाहीतर मग हा बोला. अबोला बिलकुल नाही. नाराज आहात का? नाही महाराज, उलट आम्हाला वाटलं की आपण नाराज आहात म्हणून गप्प गप्प आहात. आम्ही कधी कोणावर नाराज झालोय का? आणि तसंही घरातल्या कर्त्या पुरुषाला घरातल्यांवर नाराज होता येत नाही. आम्ही जाणतोच. एक सांगायचं होतं. जरूर सांगावं. महत्वाकांक्षा ही दुधारी तलवार असते, याची कल्पना असेलच. जी महाराज. या तलवारीने जेव्हा आपण समोरच्यावर वार करतो तेव्हा त्याच तलवारीमुळे आपणही कापले जाण्याची शक्यता असते. हो ना, हेच नेमकं हे शंभूराजेंच्या लक्षात यायला हवं होतं खरं. पण केवढी अफाट महत्वाकांक्षा. काय तर म्हणे उत्तर दिग्विजय करायचंय. आमच्या आबासाहेबांनी दक्षिण दिग्विजय केला आणि निघाले उत्तर दिग्विजय करायला. आणि गेलेही एकटे. 200-300 मावळे घेऊन उत्तर दिग्विजय करता येतो का? कोणी आणि कसा विश्वास ठेवायचा सांगा बघू. पण महत्वाकांक्षा गेलेत वार करायला, आता येतील स्वतःला कापून. शंभूराजांची महत्वाकांक्षा ही दिसते, पण अनेकांच्या महत्वाकांक्षा अदृश्य असतात. महाराज, माफी असावी, पण आम्ही काल जे काही बोललो त्यामुळे आपण रागावलायत का? आम्ही मगाशीच म्हणालो तुम्हाला, घरातल्या कर्त्या माणसाला रागवता येत नाही, चिडता येत नाही. आज लेकराचा निवाडा आहे. काय होईल काय नाही त्याच्या काळजीत आहोत आम्ही. क्षमा असावी महाराज, परंतु जे कर्म केलंय त्यामुळे त्यांची काळजी नाही,
स्वराज्याची काळजी करावीशी वाटते. आम्ही तर म्हणतो गरजच काय होती त्या दिलेर खानच्या पुढ्यात जाऊन वालेकुम सलाम म्हणत बसायची. तोच निकाल लागणार आहे आज. चला